जोर से बोलो जय माता दी, सारे बोलो जय माता दी, मिलकर बोलो जय माता दी. तर मी आज माता दीचे दर्शन करायला गेले होते दसऱ्याच्या दिवशी. इथं ना खूप छानशी देवी बसतात आणि इथचं डेकोरेशन स्वतः मुलंच करतात. खूपच सुंदर देवी होती. आणि मग दुसरी देवी बघायला गेलो. मग तिसरी देवी बघायला गेलो होतो. तिथं आम्ही खूपच वेळ असं थांबलो आणि थोडे बहुत फोटोशूट पण केले, म्हणजे फोटोज काढले आम्ही. आणि इथं खूपच मस्त डेकोरेशन होतं, खूपच सुंदर होतं. आणि मग आम्ही ते देवी बघून दुसऱ्या देवीकडे गेलो होतो. इथं पण खूपच सुंदर डेकोरेशन होतं. आणि ते बंगालीची महाराणीनं ताज लावला होता, मुकुट जो म्हणतो आपण त्याला. आणि मग आम्ही अचानकच्या देवीकडे जायसाठी निघालो होतो. इथं डेकोरेशन पाहून तर खूपच छान वाटलं होतं. आणि इथं ना आम्ही लॉटरी पण काढली, म्हणजे मीना आमच्या नावाची. तर इथं महाराणी आपल्याकडच्या काय सुंदर महाराणी आहेत ना, तुम्ही पण नक्की बघूनच घ्या, नसेल बघितले तर. मग आम्ही ना निघालो होतो दुसरी देवी बघायला. आता भद्राची देवी बघायची होती आम्हाला. ती पण देवी खूपच सुंदर आहे. आणि इथं आम्हाला आमचे वर्ग शिक्षक प्रिया तिपे सर भेटले होते. ते म्हणत होते की सलोनी देशमुखला नक्की फॉलो करा, सलोनी 28. तर मला फॉलो नक्की करायचो. आणि मी मग घराकडे जायला निघाले. तर मी लॉटरी काढलीच होती. तर मी खूप घाईत होती की मला लॉटरी लागलीच पाहिजे म्हणून. पण काय करू यार, माझ्या नशिबी तर लॉटरी होतीच नव्हती. मी आणि दादा आणि सानू खूप वाट बघत होतो. आणि इतर सगळ्यांची नावं येत होते. आमच्या घराकडच्या मुलींना सोपा लागला होता, तिला तर सोपा लागला होता, पण मला जास्त गरज होती तर मला नाही लागला यार. आय एम सो सॅड. चला भेटू माझ्या न्यू ब्लॉगमध्ये.